राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाई धरण प्रकल्प टक्केवारीच्या वादात अडकून रखडल्याचा आरोप केला। 2002 साली मंजूर झालेले हे धरण ठाणेकरांच्या पाण्याच्या समस्येसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। शहरातील मेट्रो कामाचा वेग संथ असून रस्त्यांची अवस्था खराब असल्याची टीकाही त्यांनी केली। वाढती वृक्षतोड आणि भविष्यातील पाणीटंचाईबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली। तसेच महापालिकेतील विविध समित्यांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। हे चालू आहे, मुख्यमंत्री काय लक्ष घालायचं ते काय, आपण काय बोलणार। आता ह्या बातम्या तर पेपरला पण येतात, तर त्या दिवशी व्यवहार कोणाचे झाले, कोणाच्या अकाउंटवरनं कुठनं पैसे गेले, हे सगळं येईलच समोर। हे काय लपून राहणाऱ्यातल्या गोष्टी नाही, त्या समोर येणारच आहे। काय 2002 आपण पाठपुरावा करणार आहोत, काही करून काही फायदा नाहीये। या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं। स्थानिकांचा विरोध कसं आहे की प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो। प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते, ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघालं जायकवाडीला विरोध होता। आणि जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं, या धरण बांधा। लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो। आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत धरणं वगैरे फार महत्वाचे। आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, विस्थापित करत नाही लोकांना। जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे। तू तर कोल्हापूरचा आहेस ना, शक्तीपीठ तू कोकणात आहे, कोल्हापूरचं कोणी आहे? शक्तीपीठ जाते ते कुठनं जाते? चंदगड मधून फिरवलं, 2000 कोटी वाढवलं, मुख्य शेतामधनं जाते। आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची, काही फायदा नाही, काहीही फायदा नाही। मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे, तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे। आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली, आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील। ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात। काही होणार नाही, उगाच काहीतरी यांच्याकडनं आशा करायला, तर पैसे नाहीयेत। तुमच्या ठाणे महानगरपालिकेला कटोरा पण घ्यायला पैसे नाहीत, म्हणजे कटोऱ्याने पैसे मागायचे, तर कटोरा घ्यायला पण ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, इतकी भिकारीची अवस्था आहे। यांनी महानगरपालिकेने शासनाकडनं कित्येक करोड रुपये आणले, त्या करोड रुपयाचं ऑडिट झालं का विचारा? विना ऑडिटचा महानगरपालिका चालवता तुम्ही, 3-3 वर्ष ऑडिट नाही। ते एकनाथ केळकर साहेब, संजय केळकर साहेब टा 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 करून थकले ना। मुख्यमंत्री लक्ष देतात ना उपमुख्यमंत्री लक्ष देतात, ते वगळणारच ना त्यांना। ती योजना डोईजड झाली आहे ना, मतं मिळाली, ही गोष्ट खरी जरी असली तरी ती योजना टिकवायची, म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण बुडीत घालण्यासारखं आहे। महाराष्ट्राचं अर्थकारण फार डबगाईला गेलं। अशा योजना आणल्या की असंच होणार, फुकटात तुम्ही एकदा द्यायची सवय लावली की घ्या, हे 1,500 घ्या, आणि प्रत्येक निवडणुकीला, आता ह्याच्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत, लोकसभा असो नाही तर विधानसभा, 2 महिन्या अगोदर एक योजना आहे ज्याच्यात 5,000 रुपये प्रत्येक माणसी घरी जाते। म्हणजे मतपूर्वी म्हणायचे, मला माहित नाही की मतदारांच्या हातात पैसे देऊन मतं विकत घेतली जायचे। आता हे शासनच 5,000 रुपये देणार म्हटल्यावर मग काय अधिकृतरित्या 5,000 रुपये जर तुमच्या अकाउंटवर येणार असतील कुठल्या तरी कारणाने, 5,000 रुपये अकाउंटला, म्हणजे 12×5 = 60,000 रुपये वर्षाकाठी जर तुम्हाला मिळणार असतील, 5 वर्षाचे तुमचे 3 लाख रुपये झाले। 3 लाख रुपये एका मताला, काय वाईट आहे? त्या मत